हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बघा, कालच्या दिवशी जो व्हिडिओ शेअर केला होता त्या दिवशीच्याच दुपारनंतर हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. सो तुम्हाला सांगितलंच होतं की मला 3 ते 4 दिवसासाठी गावाला जायचं आहे. त्यामुळे म्हणजे गावाला कुठे जायचं म्हटलं की अगदी पहिला विचार जो डोक्यात येत असतो ना, तो येत असतो प्लांट्सचा. सो बघा, मला ना खूपच वाईट वाटते की म्हणजे झाडांना कुठे असं सोडून गेलं ना, मला खूपच वाईट वाटते. कारण आपण म्हणजे मी एवढ्या दिवस झाडांची केअर करते आणि जरी 2-4 दिवसाचं जरी असो कुठे बाहेर गेला ना, सो एक ना एक झाड जो आहे ना तो म्हणजे खराब होतच असतो. आणि मागे तसंच झालं होतं, जेव्हा मी दिवाळीमध्ये गावाला गेली होती तेव्हा 2 ते 3 माझे झाडं खराब झालेले होते. आणि यावेळी म्हणून मी जास्तीत जास्त प्रिकॉशन घेऊन जे आहे ना प्लांट्सला चांगलं असं व्यवस्थित ठेवून म्हणजे जाण्याचा प्लॅन सुरू आहे. सो बघा, अगदी उन्हामध्ये जर राहिले ना तर खूपच जास्त मग झाडांची पाने सुकल्यासारखी होतात आणि मी नाही राहणार. त्यामुळे पाणी पण म्हणजे एक दादा जे आहेत ना ते येऊन झाडांना पाणी देतात. पण आपण कसं आहे ना, घरी 24 तास घरी असतो, त्यामुळे आपलं येतं जातं झाडांकडे लक्ष असतं. त्यामुळे झाडांची पाने जरा कोमजत नाही. म्हणून मग मी काय केलं आहे ना, सगळी झाडे अशी कूलरचा जो साईड होता ना माझा, विंडोची साईड, सो तिकडे म्हणजे पूर्णपणे म्हणजे या विंडोकडे जरा ऊन कमी येतं. म्हणजे अगदी सकाळी मॉर्निंगचाच ऊन येत असतं, त्यानंतर दिवसभर या साईडला ऊन काही राहतच नाही. त्यामुळे सगळी झाडी जी आहे ना इकडे शिफ्ट केली. अगदी झाडांना पाणी, खत वगैरे जे काही मला द्यायचं होतं ते सगळं देऊन दिलं आणि सगळी झाडं पण छान अशी पाण्याने वॉश करून घेतली, जेणेकरून 2 ते 3 दिवस म्हणजे झाडं व्यवस्थित राहणार, अगदी म्हणजे डस्ट वगैरे लागणार नाही. आणि तसंही मग एक दादा जे आहेत ना ते रोजच प्लांट्सला पाणी देऊन जातील. सो मी आज आणि उद्या तर मला निघायचं आहे, म्हणून मी आज जास्तीत जास्त पाणी वगैरे जे आहे ना प्लांट्सला देऊन दिलं. आणि खरंच म्हणजे असं झाडांना कुठे सोडून म्हणजे जाणं ना, खरंच खूपच म्हणजे ते फिलिंग्स तुम्ही समजू शकता जर तुम्ही गार्डनर असाल तर. सो गार्डनर लोकांना थोडं म्हणजे खूप वाईट वाटत असते, कारण नेहमीच म्हणजे झाडं जे आहे ना आता मला असं फॅमिलीसारखे वाटतात, माझ्यासोबत राहतात आणि प्रत्येक झाडं जे आहे ना खूप जवळची म्हणजे झाडांशी मैत्री झालेली आहे. आणि त्यांना असं सोडून जाणं म्हणजे ना थोडं वाईट वाटतेच, पण काय शेवटी पर्याय नाही. तर मला जायचं होतं ॲक्च्युली, आम्ही लोक चाललो, माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे 3 ते 4 दिवसाचा टूर जो आहे ना तो आमचा असणार आहे. अगदी हळद, लग्न, रिसेप्शन आणि तिघंही फंक्शन जे आहे ना ते मला अटेंड करायचे आहे. त्यामुळे खूप म्हणजे त्याचीच तयारी जी आहे ना ती चाललेली आहे. आणि शक्यतो मी विचार करते की प्रत्येक फंक्शनचा व्हिडिओ जो आहे ना मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. सो बघा, सकाळी जे आहे ना मँगो आणले होते. सो आज मस्तपैकी असं आमरस आणि जे म्हणजे चपाती असते ना आमच्याकडे, आमरस आणि खूप जास्त म्हणजे आमच्याकडे बनवत असतात. अगदी म्हणजे आंब्याचा रस आणि चपात्याचं असं, आणि त्यासोबत जे आहे ना थोडे पापड वगैरे असले की मग एकदम भारीच. सो बघा, मी स्वयंपाक वगैरे तर मला करायचंच नाही, कारण आमच्याकडे सगळेजण जे आहेत ना म्हणजे आंब्याचा रस आणि चपात्याच खात असतात. आणि थोडे जे काही तांदळाचे पापड किंवा कुरोड्या जे असतात ना ते आंब्याच्या रसासोबत इतकं छान भारी लागतात. पण सध्या माझ्याकडे कुरोड्या नाही, त्यामुळे मी इथे फक्त जे मी पापड टाकले होते ना, चिप्स वगैरे, तेच तळून घेणार. त्याआधी मी ते आंबे छान असे छिलून घेतले. ॲक्च्युली थोडे म्हणजे आंबे आहे ना थोडे म्हणजे हेवी होते, म्हणजे जसे आपल्याला रसासाठी लागतात ना तशा प्रकारचे हे आंबे नव्हते. सो हे आंबे कापून खाण्यासाठी होते, पण मला रस बनवायचं होतं. आणि या वर्षीचा हा म्हणजे पहिल्यांदाच आमच्याकडे आंबा आलेला आहे आणि पहिल्यांदाच मी रस बनवत आहे. सो अशा पद्धतीनेच मी नेहमी जे आहे ना मिक्सरमधून काढूनच आंब्याचा रस बनवत असते. सो बघा, सगळे आंबे छान छिलून घेतले, अगदी छान छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या, त्यामध्ये थोडी साखर टाकली, थोडं मीठ टाकलं आणि अगदी हे आता मी मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे. आणि मी नेहमी आंब्याचा रस जे आहे ना असं मिक्सरमधून बारीक केलेलं असतं ना तसंच बनवत असते, त्याच प्रकारचं बनत असते, अगदी ज्यूस सारखं बनते. म्हणून मुलंही जे आहे ना खूप आवडीने खात असतात. सो
छान असा मस्त ज्यूस जो आहे ना तो तयार करून घेतला। यामध्ये मी थोड्या वेळ पूर्वी जे ना एका पातेलीमध्ये फ्रीजरमध्ये थंड पाणी ठेवलेलं होतं। सो थंड पाणीच मी म्हणजे आंब्याच्या रसामध्ये जे आहे ना घालून घेतलं, म्हणजे लवकर छान असा मस्त थंड होऊन जाणार। सो मला अशी सवय आहे, म्हणजे कुठलाही पदार्थ जर बनवला ना तर थोडंसं हातावर घेऊन टेस्ट करून बघायची सवय आहे। तुम्हाला अशी सवय आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सो बघा मी म्हणजे आंब्याचा रस जे आहे ना ते फ्रीजला ठेवून देते, म्हणजे जोपर्यंत माझ्या चपात्या बनणार तोपर्यंत छान असं थंड रस म्हणजे तयार होऊन जाईल। सो आज स्वयंपाक म्हणजे भात आणि भाजी तर मी स्किप केलेला आहे, त्यामुळे दूध जे आहे ना आम्ही हळदीचं दूध पित असतो रात्रीला। सो मी चपात्यांसोबत जे आहे ना हळदीचं दूध सुद्धा इथे गरम करायला ठेवलेलं आहे। आणि खरंच खूप म्हणजे डेलीमध्ये हळदीचं दूध पिणं ना ओव्हरऑल आपल्या बॉडी हेल्थसाठी खूपच जास्त आवश्यक आहे। आणि आम्ही भरपूर वर्षापासून आम्हाला ही सवय आहे रात्रीला झोपताना, म्हणजे मी आणि चिवचे पप्पा दोघंही एक एक ग्लास जे आहे ना दूध पितच असतो। आणि ही सवय म्हणजे मी शक्यतो मोडलीच नाही आहे, बरेच वर्ष झाले आता, आणि आता आम्हाला हॅबिट होऊन गेलेली आहे। बरेचदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर पण केलेला आहे। सो बघा अगदी गप्पा गोष्टी करता करता सगळ्या चपात्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे, आणि खूप साऱ्या चपात्या बनवलेल्या आहे, कारण मला चपाती आणि रसाचं कॉम्बिनेशन खूपच जास्त आवडते। त्यानंतर सोबतच पूर्ण म्हणजे ओठा वगैरे जे आहे ना क्लीन करून घेतलेला आहे, कारण जेवण केल्यानंतर एक दोन म्हणजे पार्सल माझे आलेले आहेत जे मी मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे, म्हणून माझी इथे पटापट जी आहे ना ती तयारी चाललेली आहे। आमचं जेवण वगैरे जे आहे ना ते आवरलेलं आहे। आणि खरंच म्हणजे ॲक्च्युली हे जे मी पार्सल दाखवत आहे ना, सो यामध्ये जे आहे ना नेकलेस आहे, म्हणजे चोकर म्हणू शकता तुम्ही। सो मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे। ॲक्च्युली हे मी कालच्याच दिवशी मला म्हणजे रिसीव झालेलं आहे, आणि काल मला एका म्हणजे फंक्शनमध्ये जायचं होतं रिसेप्शनच्या, सो तिथे मी हे वेअरसुद्धा केलेले आहे। आणि यावर मी म्हणजे कालचा म्हणजे थोडा छोटा मिनी व्लॉग जो आहे ना तो ऑलरेडी तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, तिथे तुम्ही बघितलाच असेल। सो खूपच सुंदर म्हणजे चोकर म्हणजे मला रिसीव झालेला आहे। आणि खरंच मिशो कधी कधी ना खूपच आश्चर्यचकित म्हणजे प्रॉडक्ट पाठवते ना, मी असं जस्ट म्हणजे मागवून पाहिला। सो मला हे 350ला मिळालेलं आहे। अगदी इतकं छान इतकं सुंदर आहे ना की म्हणजे कुठल्याही फंक्शनमध्ये आपण वेअर करू शकतो। सो आता लग्न आहे त्यामुळे मी हा जो आहे ना चोकर ऑर्डर केलेला आहे। तर काल मला रिसीव झाल्यामुळे मी कालच याचा उद्घाटन जो आहे ना तो करून घेतलेला होता। सो तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं म्हणून मी इथे तुम्हाला दाखवत आहे। त्यानंतर बघा हा सेकंड पार्सल ॲक्च्युली मी म्हणजे चिवच्या पप्पांना पाठवली होती किचनमध्ये की मला जरा कैची आणून द्या। सो मी इथेच म्हणजे बघून घेतलं, अगदी म्हणजे हातानेच सगळं ते त्याचा जो सेलो टेप होता ना राऊंड राऊंड त्याला लावलेला, सो हातानेच निघून गेलं, म्हणून मग त्यांना मी परत पाठवलं की नेऊन ठेवा। सो बघा इथे दुसऱ्या पार्सलमध्ये जे आहे ना मेकअप ब्रश जे असतात ना ते मी मागवलेले आहे, आणि हे फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये मला मिळालेले आहे। आणि खरंच खूपच छान खूपच सुंदर ब्रश मला म्हणजे मिळालेले आहेत। आणि यामध्ये म्हणजे 12 की 13 ब्रशेस जे आहेत ना ते आहे, अगदी आय मेकअप लिप मेकअप म्हणजे जो काही आपल्या फेसचं जेवढा काही मेकअपला जेवढे काही ब्रश लागतात ना तेवढे सगळ्या प्रकारचे यामध्ये ब्रश आहेत, तर तुम्ही इथे बघू शकता। आणि खरंच मला म्हणजे आजपर्यंतच्या म्हणजे मला असं वाटतं की खरंच मिशोवरून जर शॉपिंग केली ना तर खूपच जास्त आपल्या पैशाची बचत जी आहे ना ती होत असते। अगदी कमी पैशामध्ये सगळे प्रॉडक्ट आपल्याला घरपोच मिळत असतात, आणि छान अशी छोटीशी पिशवी दिलेली आहे ज्यामध्ये आपण मेकअप ब्रश ठेवून म्हणजे कुठेही म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये कुठल्याही फंक्शनमध्ये आपण बॅगमध्ये जे आहे ना ते कॅरी करू शकतो। सो तुम्हाला यामधल्या दोनपैकी कुठली वस्तू जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये। सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे।